मी इथे काय लिहिलंय 17 नंबर फॉर्म 2026. मात्र तुम्ही कन्फ्युज झाला असाल की 17 नंबर फॉर्म 2026 10वीच्या ज्या एक्झाम आहे आणि 12वीच्या ज्या एक्झाम आहे त्या तर ऑलमोस्ट संपलेल्या आहेत. मग 17 नंबर फॉर्म 2026 कसे येईल? 17 नंबर फॉर्म 2027 आलं पाहिजे असं तुमच्या डोक्यात हा विषय जो आहे तो आला असेल. तर मित्रांनो, लक्षात असू द्या की मागच्या वर्षी 17 नंबर फॉर्म जे आहेत ते ऑगस्टमध्ये सुरू झाले आणि त्याची फॉर्म भरण्याची तारीख ही नोव्हेंबरमध्ये होती, बरोबर? नोव्हेंबरमध्ये होती. तर ही तारीख एवढी वाढली कशी? तर तुम्हाला काही फी जी आहे ती वाढवून तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत ही तारीख ढकलण्यात आली. म्हणजेच की तुम्ही नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरू शकणार होतात. मात्र तुम्ही हा फॉर्म भरलेला नाही, बरोबर? हा फॉर्म भरलेला नाही. तर अशाच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि जे विद्यार्थी 2027 ची तयारी करत आहेत, 2027 17 नंबर फॉर्म 2027 ची जी तयारी करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर लक्षात घ्या, 10वीचा जो पेपर असतो आणि त्याचा जो सिस्टम असते ते सिस्टम असते 80+20. म्हणजेच की तुम्हाला 80 मार्क हे थेरी पेपरमध्ये असतात आणि 20 मार्क जे आहे ते प्रॅक्टिकल प्लस सबमिशन मध्ये असतात. आणि 12वी साठी सेम असतं. 12वी साठी 30+70. म्हणजेच की तुम्हाला थेरी एक्झाम ही 70 ची असणार आहे आणि प्रॅक्टिकल प्लस सबमिशन हे 30 मार्काचं असणार आहे, हे सायन्स साठी. आणि तसंच आर्ट्स किंवा कॉमर्स साठी जर विचार केला तर 80+20 असा जो पेपर आहे तो तुमचा सेट असतो. म्हणजे तुमचा टोटल पेपर जो आहे तो 100 मार्कांचा असतो. त्यानंतर आता हा झाला आपला मार्क कितीचे असतात पेपरमध्ये तो विषय. पण आता महत्त्वाचं म्हणजे 17 नंबर फॉर्म 2026 म्हणजेच की तुम्हाला परत एक्झाम ही देता येईल का? परत म्हणण्यापेक्षा तुम्ही फ्रेशरच आहात. ज्या विद्यार्थ्यांनी दिली त्या विद्यार्थ्यांना देता येणार नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी 17 नंबर फॉर्मची एक्झाम दिलीच नाही, एक्झाम जी आहे ती दिलीच नाही किंवा त्यांनी फॉर्मच भरला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षी काय झालं होतं? अशा विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिन्यात परत जी वेबसाईट आहे ती ओपन करण्यात आली होती आणि त्यांची जी एक्झाम आहे ती जून महिन्यामध्ये घेण्यात आली होती आणि ते विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पास झाले, बरोबर? म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 17 नंबर फॉर्म हा भरला नाही, काही कारणास्तव, पैशाचं कारण असू शकतं किंवा डॉक्युमेंटचं कारण असू शकतं किंवा कुठेतरी बाहेर गेलेले असू शकतात, त्या कारणामुळे हे फॉर्म जे आहेत ते राहिलेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी एप्रिल मध्ये जो आहे तो फॉर्म फिलअप केला होता आणि ते विद्यार्थी पास सुद्धा झाले. तर या वर्षी सुद्धा असे होण्याचे चान्सेस जे आहेत ते 99% आहे. किती? 99. आता आज 18 मार्च, येत्या एका महिन्यात परत ही संधी तुम्हाला भेटू शकते. म्हणजे जे विद्यार्थी 2027 मध्ये एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्यांनी 2026 मध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकतात. म्हणजे जे विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत ते विद्यार्थी याच वर्षी म्हणजेच की जून जुलै पर्यंत पास होऊन जातील आणि ते 11वीला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर जे विद्यार्थी 12वीची एक्झाम दिली, जे विद्यार्थी एप्रिल मध्ये फॉर्म भरून 12वीची एक्झाम देत आहेत त्या विद्यार्थ्यांना याच वर्षी ग्रॅज्युएशन किंवा पुढील शिक्षणासाठी ऍडमिशन ही घेता येणार आहे. लक्षात असू द्या. म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे तो याच 2-3 महिन्यात लागेल आणि तुमची एक्झाम सुद्धा या 2-3 महिन्यातच होईल आणि तुमचा फॉर्म सुद्धा या 2-3 महिन्यात. म्हणजे तुमचा 3 महिन्यामध्ये 12वी आणि 10वी जी आहे ती कंप्लीट होऊ शकते. जशी अपडेट येईल तशी अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन. भलेही बऱ्याच दिवसापासून मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला नाही, भरपूर विद्यार्थी नाराज आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर तुम्हाला 10वी साठी आणि 12वी साठी डॉक्युमेंट काय लागतील तर त्यासाठी तुम्ही
आपल्या चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ बघू शकता किंवा शॉर्टकटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो. तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला लागेल, त्याच्यानंतर तुमचा डोमेसाईल, त्याच्यानंतर तुमचा LC तुम्हाला लागणार आहे. आणि जर तुम्हाला 12वीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं 10वीचं मार्कशीट लागणार आहे, बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे. आणि तुमचं जर गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. लक्षात असू द्या. तुमचा जर ITI झाला असेल तरी तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. म्हणजेच की तुम्ही 17 नंबर फॉर्मनी 12वी किंवा 10वी याच वर्षी काढू शकता. याची पर्सेंटेज किती आहे? 99% चान्स आहे की हा फॉर्म तुम्हाला फिलअप करायला भेटेल. आणि जशी अपडेट येईल तशी आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.